भगवान परशुराम यांच्या चरित्राचा थोडक्यात आढावा घेण्याआधी त्यांच्या चरित्रातून साहसी मानसिकतेचं विज्ञान आपल्याला दिसतं. मागच्या शतकामध्ये डेव्हिड हॉकिन्स नावाच्या एका अमेरिकन विचारवंतानं ह्युमन कॉन्शियसनेस यावर एक आराखडा मांडला होता. माणसाच्या भावना, विचार आणि जागरूकतेच्या स्तरांचा एक स्केल त्यानं सांगितला. त्यांच्या मते जेव्हा माणसाला भौतिक किंवा आध्यात्मिक बदल हवा असतो, जीवनामध्ये एक क्रांती हवी असते, चेतनेच्या एका उच्च स्तरावर त्याला जायचं असतं, तेव्हा मात्र त्याला साहसी व्हावं लागतं, ॲक्शन मोडमध्ये यावं लागतं. या साहसामुळे आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट येतो. या साहसामुळे हायर कॉन्शियसनेसमध्ये चेतना प्रवेश करते, आध्यात्मिक गुण विकसित होतात आणि हे गुण त्याही पलीकडे असलेल्या अल्टिमेट लेव्हल्सला घेऊन जातात, जिथे आत्मजागृतीची एक स्थिती असते. आणि ही स्थिती प्राप्त करणं, हे आत्मभान, हे स्वरूपाचं भान, हाच धर्म आहे. आणि या दृष्टीने समाजामध्ये, परिवारामध्ये एक प्रकारची शांती, संपन्नता असणं आवश्यक असतं. हा प्रत्येक जीवाचा हक्क आहे आणि अन्यायानं कोणी तो हिरावून घेऊ शकत नाही. आणि कोणी तसं करत असेल तर त्याच्या विरुद्ध पूर्ण शक्तीनं संघर्ष केला पाहिजे. भगवान परशुराम यांचा इतिहास हेच साहस शिकवतो. भगवंताचे सर्वच अवतार धर्माच्या रक्षणासाठी झाले, स्थापनेसाठी झाले. अधर्माच्या, अन्यायाच्या बाजूने जे कोणी असतील त्यांचा त्यांनी विनाश केला आणि जीवाला त्यांचा हक्क मिळवून दिला. त्यामुळे भगवान परशुराम संघर्ष करणाऱ्या तरुणांचे, साधकांचे प्रतिनिधित्व करतात, त्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या चरित्राचा थोडक्यात आढावा आपण घेऊयात आणि त्या चरित्रातनं आपल्याला नेमकं काय मिळतंय हे आपण बघूयात. ऋषी भृगू यांच्या कुळातील ऋषी जमदग्नी यांचा आश्रम नर्मदेच्या तीरावर होता. 19व्या त्रेतायुगात किंवा अगदी महाभारताप्रमाणे त्रेतायुग, द्वापरयुग यांच्या संधी काळामध्ये वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेला भगवान परशुरामांचा जन्म पुनर्वसू नक्षत्रावर रात्रीच्या पहिल्या प्रहरी 6 ग्रह उच्च स्थितीमध्ये असताना आणि राहू मिथुन राशीमध्ये असताना त्यावेळेस तो झाला. म्हणून परशुराम जयंती रात्रीच्या पहिल्या प्रहरात साजरी करतात. त्यांची माता रेणुका या क्षत्रिय कुळातल्या होत्या आणि त्यांचे पिताश्री ऋषी जमदग्नी हे ब्राह्मण कुळातले होते. त्यांच्या आजोबांचं नाव रुचिक असं होतं. ऋषी विश्वामित्रांच्या सत्यवती नावाच्या बहिणीशी रुचिकांनी विवाह केला होता. परशुरामांचे आजोबा ब्राह्मण, आजी क्षत्रिय होती. भगवान परशुरामांना उर्मणवत, सुषेण, वसू, विश्वावसू असे 4 भाऊ होते. परशुराम सर्वात धाकटे होते. मुंज झाल्यावर शालग्राम पर्वतावर जाऊन त्यांनी ऋषी कश्यपांकडून मंत्रोपदेश घेतला. भगवान परशुराम कसे दिसत याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये केलेलं आहे. भीमसंकाशम जटावल्कलधारिणम भार्गवम जामदग्नेयम राजा राजविमर्दनम कैलासमिव दुर्धर्षम कालाग्निमिव दुस्सहम ज्वलन्तमिव तेजोभिर्दुर्निरीक्षं पृथग्जनैः स्कन्धे चासज्ज परशुं धनुर्विद्युद्गणोपमं प्रगृह्य शरमुग्रं च त्रिपुरघ्नं यथा शिपम. भीमकाय, जटावल्कलधारी, राजांचं मर्दन करणारा असा भार्गव कुलोत्पन्न जमदग्नी पुत्र परशुराम दशरथ राजानं पाहिला. कसा पाहिला तर तो कैलासाप्रमाणे अपराजित, प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे सहन न होणारा असा होता.
तो तेजांनी तापत असल्यामुळं सामान्य लोकांना त्याच्याकडे बघणं अशक्य होतं. त्याच्या खांद्यावर परशु होता. विजेच्या लोळासारखे धनुष्य त्यानं धारण केलेलं होतं. त्याच्या हातामध्ये तीक्ष्ण बाण होता. त्रिपुरांतक शिवासारखे ते दिसत होते. धर्माच्या रक्षणासाठी, अधर्मी लोकांना नष्ट करण्यासाठी त्यांनी शस्त्र मिळवली. त्यांनी गंधमादन पर्वतावर तप करून भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतलं. भगवान शिवांकडून त्यांनी धनुर्विद्या शिकून घेतली. पुढे हे धनुष्य कसं चालवावं याचा शिष्य परंपरेने प्रसार झाला. भगवान शिवांकडून त्यांना अनेक अस्त्रही प्राप्त झाली. ब्रह्म, वैष्णव, रौद्र, आग्नेय, वासव, नैऋत अशी 41 प्रकारची अस्त्रे भगवान शंकरांकडून त्यांना प्राप्त झाली. त्यांचा प्रसिद्ध परशु त्यांनी भगवान शंकरांकडूनच मिळवला होता. या काळात भगवान परशुराम अनुशासनबद्ध झाले होते. त्यांनी कठोर तप केलं आणि भगवान महादेवांना प्रसन्न करून घेतलं. आयुष्यात यशासाठी शॉर्टकट नसतात. अनुशासनबद्धता, योग्य गुरुचं मार्गदर्शन, कन्सिस्टन्सी ही फार महत्वाची असते. हे आपल्याला भगवान परशुरामांच्या चरित्रातनं शिकायला मिळतं. एकदा भगवान परशुरामांची माता रेणुका पाणी आणायला सरोवरावर गेली असताना त्यांनी चित्ररथ गंधर्वाला आपल्या स्त्रियांसह जलविहार करताना बघितलं आणि ते दृश्य बघून मातेचं मन विचलित झालं. काही वेळानं त्या भानावर आल्या. लगबगीनं आश्रमात माघारी परतल्या. पण त्यांची विचलित झालेली मनाची स्थिती ऋषी जमदग्नींनी अंतर्ज्ञानानं ओळखली. रेणुका माता अत्यंत पवित्र होत्या, पतिव्रता होत्या. पातिव्रत्य हा एक आध्यात्मिक गुण आहे. मनाची क्षणभर झालेली विचलित स्थिती देखील पतिव्रतेच्या नियमानुसार दोष आहे. अध्यात्माच्या सूक्ष्म प्रवासाला ती घातक आहे. तो दोष त्यांच्याकडून झाला होता. म्हणून ऋषी जमदग्नींनी आपल्या मुलांना त्यांच्या मातेचा वध करण्याची आज्ञा केली. पण परशुराम सोडून कोणीच हात उचलला नाही. घटनेचं गांभीर्य बघून विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता, चतुराई परशुरामांनी त्या क्षणाला दाखवली, जी केवळ एकाग्रतेच्या अभ्यासानंच माणसाला प्राप्त होत असते. त्यांनी त्या क्षणाला मातेचा वध केला, कारण त्यांना माहिती होतं की निर्माण करणं, नष्ट करणं या दोन्ही क्षमता त्यांच्या वडिलांकडे होत्या. उद्देश कायमचा वध करण्याचा नव्हताच. ती एक परीक्षा होती. धर्मनिष्ठेचा धडा होता. मुलाचा आज्ञाधारकपणा बघून जमदग्नी प्रसन्न झाले. त्यांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा भगवान परशुरामांनी माझ्या आईला जिवंत करा. जी घटना आत्ता घडलेली आहे तिचं स्मरण आईला आणि बंधूंना होऊ देऊ नका आणि आपल्या क्रोधाचा आपण त्याग करा, असे 3 वर मागितले. ऋषी जमदग्नींनी माता रेणुकेला परत सजीव केलं. भगवान परशुराम अन्याय, भ्रष्टाचार, चुकीच्या सामाजिक पद्धती यांच्या विरोधात साहसानं उभे राहिले. ऋषी जमदग्नींच्या समकाली नर्मदेच्या उत्तर तीरावर कार्तवीर्य हा माहिष्मती राज्याचा एक शूरवीर राजा होता. तो हेहय कुळातला होता, म्हणून त्याला हैहय असं म्हणत. त्याला सहस्त्र बाहू होते, म्हणून त्याला सहस्त्रार्जुन असंही म्हणत. त्याच्या कारकिर्दीमध्ये हैहयांचं साम्राज्य नर्मदेच्या मुखापासून ते हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं. या साम्राज्य सत्तेचा कार्तवीर्याला अहंकार चढला होता. ज्ञानी तपस्वी लोकांना देखील तो जुमानत नव्हता. एक दिवस महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात येऊन त्यानं तो आश्रम नाहक जाळून टाकला. त्यावेळी महर्षी वशिष्ठांनी त्याला शाप दिला की भगवान परशुराम तुझे सहस्त्र बाहू तोडून तुझा वध करतील. तो शाप ऐकल्यावर
भगवान परशुरामांच्या सामर्थ्याचा अंदाज घेण्यासाठी त्यानं ऋषी जमदग्नींच्या आश्रमात येऊन सवत्स कामधेनू जबरदस्तीने पळवून नेली. खरं तर त्याच्या सैन्याच्या भोजनाची व्यवस्था कामधेनूमुळेच झालेली होती. ती कामधेनू तो मागतो त्यावेळी ती देण्यास ऋषी जमदग्नी नकार देतात. ही घटना घडत असताना भगवान परशुराम त्यावेळी आश्रमामध्ये नव्हते. माघारी आल्यावर कार्तवीर्याचा हा अन्याय बघून त्यांनी त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. अर्थात ऋषी जमदग्नी यांनी त्यांना या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण परशुरामांनी ऐकलं नाही. तेव्हा जमदग्नींनी त्यांना ब्रह्मदेवाची आज्ञा घ्यायला सांगितलं. परशुराम ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी भगवान महादेवांची आज्ञा घ्यायला सांगितलं. भगवान महादेवांची आज्ञा मिळताच त्यांनी नर्मदेच्या तीरावर येऊन कार्तवीर्याला युद्धाचं आव्हान दिलं. कार्तवीर्यानं ऋषी जमदग्नींच्या गायीप्रमाणेच महर्षी वशिष्ठांचीही गाय चोरली होती. त्याबद्दल त्यानं वशिष्ठांचा शाप घेतला होता. कार्तवीर्यासारख्या एका राजाला एखाद्याची गाय चोरण्याची काय गरज होती? त्यानं केवळ गाय चोरली नव्हती, तर आश्रमातील ज्ञानाची उपासना करणाऱ्या तपस्वी ऋषींचा वध केला होता. आश्रम जाळलेला होता. त्या आश्रमामध्ये राहणाऱ्या स्त्रिया, मुलं यांच्यावर देखील त्यांना अन्याय केला होता. भगवान परशुरामांनी नर्मदेच्या तीरावर येऊन कार्तवीर्याला युद्धाचं आव्हान दिलं. कारण धर्मरक्षण केवळ यज्ञ, याग, मंत्रांनी होत नाही, तर प्रसंगी शस्त्र उचलून त्याचं रक्षण करून तो जगवावा लागतो. जेव्हा अधर्म तलवार उचलतो तेव्हा धर्माला शस्त्र उचलावंच लागतं. कारण निर्बलाचा धर्म फक्त करुणा बनतो आणि सबलाचा धर्म न्याय घडवतो. कार्तवीर्य आणि परशुराम यांच्या युद्धात परशुरामांनी प्रथम त्याचे सहस्र बाहू तोडले, त्याचा वध केला. त्या युद्धामध्ये कार्तवीर्याच्या अनेक मुलांनी परशुरामांच्यावर आक्रमण केलं. त्यांनी त्यांचाही समाचार घेतला. फक्त 5 मुलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हिमालयामध्ये जाऊन लपून बसले. भगवान परशुरामांनी विजय प्राप्त केला. त्यांनी कामधेनू घेतली आणि माघारी आश्रमामध्ये परतले. या विजयाबद्दल ऋषी जमदग्नींनी परशुरामांचं अभिनंदन केलं नाही. उलट एका राजाचा, क्षत्रियाचा वध करण्याचा दोष त्यांना लागला होता. म्हणून त्यांनी परशुरामांना 12 वर्ष तीर्थयात्रेस पाठवून दिलं. भगवान परशुरामांनी तीर्थयात्रा केली. नंतर ते महेंद्र पर्वतावर बसून तप करू लागले. भगवान परशुराम दूर तप करायला गेले आहेत हे कळताच सहस्त्रार्जुनाच्या वधाचा सूड घेण्यासाठी हैहय कुळातील क्षत्रियांनी परत ऋषी जमदग्नींच्या आश्रमावर आक्रमण करून समाधी अवस्थेत बसलेल्या ऋषी जमदग्नी यांचा वध केला. त्यांचं मस्तक धडापासनं वेगळं केलं आणि ते मस्तक घेऊन हय माहिष्मतीकडे निघून गेले. आणि ही बातमी वायुवेगानं सगळीकडे पसरली. भगवान परशुरामांच्या कानावर ही बातमी गेली. ते तप सोडून आश्रमाकडे आले. आश्रमातील अत्यंत भयंकर, क्रूर, अमानुष ते सगळं दृश्य बघून त्यांना प्रचंड राग आला. ऋषी जमदग्नींच्या मृतदेहावर बाणांच्या 21 जखमा झाल्या होत्या. त्या बघून त्याच क्षणी त्यांनी घोर प्रतिज्ञा केली. हैहयांनी त्यांच्या सहकारी क्षत्रियांनी केलेल्या या क्रूर ब्राह्मणवधाबद्दल त्यांना शिक्षा म्हणून मी 21 वेळा पृथ्वीनी क्षत्रिय करीन. Anger is a power, but uncontrolled anger is a destruction. परशुरामांनी एक कावड केली. कावडीच्या एका पारड्यामध्ये ऋषी जमदग्नी यांचं रक्तानं माखलेलं प्रेत आणि दुसऱ्या पारड्यात माता रेणुकांना बसून ते आश्रमातनं बाहेर पडले. ती कावड घेऊन ते अनेक नगरामध्ये, तीर्थक्षेत्रात, अरण्यामध्ये फिरले. अत्याचारी क्षत्रियांनी केलेल्या या अधम कृत्याचा रक्तरंजित पुरावा त्यांनी ठिकठिकाणच्या समाजाला दाखवला.
फिरत फिरत ते सह्याद्रीवरील माहुर क्षेत्रामध्ये आले. तिथे काही काळ विश्रांती घेऊन ते पुढे निघणार. तितक्यात आकाशवाणी झाली, तू इथेच पित्याचा अग्निसंस्कार कर. त्यामुळे भगवान परशुरामांनी तिथेच ऋषी जमदग्नींचा अग्निसंस्कार केला. माता रेणुका त्या प्रसंगी सती गेल्या असं रेणुका महात्म्यात सांगितलेलं आहे. भगवान परशुरामांना आपली प्रतिज्ञा पूर्ण करायची होती. त्यांनी सैन्य गोळा केलं. माहिष्मतीवर जोरदार हल्ला चढवला. त्या युद्धात त्यांनी सहस्रार्जुनाच्या सर्व मुलांना कंठस्नान घातलं. त्या युद्धात सर्व हयहयांचा, त्यांच्या सामंत मांडलिकांचाही त्यांनी संहार केला. अत्याचारी क्षत्रियांचा निपात करूनच त्यांनी आपलं शस्त्र खाली ठेवलं आणि तपश्चर्येसाठी महेंद्र पर्वतावर निघून गेले. कदाचित हे प्रकरण इथेच संपलं असं वाटेल, तसं घडलं नाही. काही वर्षांनी त्या क्षत्रियांनी त्यांना परत डिवचलं. त्यामुळे त्यांना परत हातात परशू घ्यावा लागला. राजसत्तेच्या अहंकारामुळे उन्मत्त झालेल्यांचा त्यांनी समाचार घ्यावा. युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर तप करायला जावं. काही काळानं पुन्हा दुष्ट राजांनी उन्मत्त व्हावं आणि भगवान परशुरामांनी पुन्हा त्यांचा संहार करावा, असं वारंवार होऊ लागलं. अशा 21 मोहिमा भगवान परशुरामांनी केल्या. पहिलं युद्ध हयहय कुळापुरतेच मर्यादित होतं, पण पुढे युद्धाची व्याप्ती वाढली. अत्याचारी शत्रूचा संहार करीत ते थेट हिमालयाच्या पायथ्याला जाऊन पोहोचले. अंग, वंग, कलिंग, विदेह, काश्मीर, दरद, कुंती, शिबी, क्षुद्रक, ताम्रलिप्ती अशा अनेक देशांच्या उन्मत्त राजांचा त्यांनी संहार केला. त्यांनी शेवटचं युद्ध समंतपंचक इथं केलं. तिथे त्यांनी त्या राजांच्या रक्ताच्या डोहात आपला परशू धुतला आणि तेव्हाच शस्त्र खाली ठेवलं. या विजयामुळं संपूर्ण पृथ्वीची सत्ता त्यांना मिळालेली होती. त्यामुळेच त्यांना अश्वमेध यज्ञ करण्याचाही अधिकार प्राप्त झालेला होता. म्हणून त्यांनी सर्वप्रथम सर्व तीर्थांमध्ये जाऊन स्नान केलं. जिंकलेल्या पृथ्वीची 3 वेळा प्रदक्षिणा केली. यज्ञ केले. त्यावेळी त्या यज्ञात ऋषी कश्यप हे अध्वर्यू होते. यज्ञाच्या शेवटी दक्षिणा म्हणून सर्व पृथ्वीचं दान भगवान परशुरामांनी ऋषी कश्यप यांना केलं. एका ब्राह्मणानं दुसऱ्या ब्राह्मणाला दिलेलं भारताच्या इतिहासातलं हे अभूतपूर्व महादान असावं. मुळात त्यांना सत्ताधीश व्हायचंच नव्हतं. दुष्ट, अन्याय करणाऱ्या, ज्ञानी, तपस्वी, विद्वान लोकांचा संहार करणाऱ्या सत्ताधीशांना दंड द्यायचा होता. अर्थात पृथ्वीचं दान घेऊन सुद्धा ऋषी कश्यपांना देखील राज्य करायचं नव्हतं. खरं यश म्हणजे सत्ता, पॉवर किंवा पैसा नव्हे, तर त्याग आणि ह्युमिलिटीमध्ये आहे. यश मिळाल्यावर ग्राउंडेड राहणं म्हणजे जमिनीवर पाय असणं, यात खरं मोठेपण आहे. यातच एखाद्या व्यक्तीची तपस्विता, त्याचं ज्ञान, त्याचं वैराग्य, त्याची विरक्ती, त्याची अपरिग्रह वृत्ती ही दिसून येते, जी भगवान परशुराम आणि ऋषी कश्यप यांच्या ठिकाणी होती. कार्तवीर्यानं ज्यांच्यावर अन्याय केला त्यांचं सैन्य जमवून भगवान परशुरामांनी युद्ध केलं होतं. हयहय कुळातील कृतवीर्य, त्याचा पुत्र कार्तवीर्य या दोघांनी विशेष करून उत्तर भारतातील राजांवर अन्याय केला होता. हयहयांच्या आक्रमणांचा प्रारंभ भद्रश्रेण्य यानं केला होता. त्यानं हर्यश्व या राजाच्या ताब्यात असलेले काशीचं राज्य जिंकलं. हयहयांनी वैशालीच्या राजघराण्याशी संघर्ष केला होता. त्यांनीच कान्यकुब्जाचा राजा गाधी याचं राज्य उद्ध्वस्त केलं होतं. त्या गोष्टीचा सूड घेण्यासाठी गाधीने आपली कन्या सत्यवती ही रुचिकाला म्हणजे भगवान परशुरामांच्या आजोबांना दिली होती, कारण ते हयहयांचे वैरी येथे त्यांना ठाऊक होतं.
हयहयांच्या त्रासामुळेच विश्वामित्रांनीही राज्यत्याग केला होता. याच हयहयांनी वायव्य सरहद्दीकडील शक, कंबोज, पवन, पहलव या लढाऊ जमातींची कुमक आणून अयोध्येवर हल्ला केला होता आणि सूर्यवंशी क्षत्रिय राजा बाहू याचा पराभव देखील केला होता. आता याच बाहूनं पुढे दक्षिणापथात येऊन भार्गव आश्रमात आश्रय घेतला आणि तिथेच सगर हा त्याचा दिग्विजयी पुत्र जन्माला आला. भार्गवांनी म्हणजे ब्राह्मणांनी सगराचं लालन पालन केलं. औरव, चवन, वशिष्ठ यांनी त्याला शस्त्रास्त्र पारंगत केलं. त्यांच्याच प्रेरणेवरून सगरानं हयहयाविरुद्ध उठाव केला आणि अखेरीस हयहयाचा पराभव करून अयोध्येचं राज्य परत प्राप्त केलं. या सर्व पौराणिक संदर्भावरून असं वाटतं की भगवान परशुरामांना त्यांच्या युद्धात ब्राह्मण तरुणांबरोबर अयोध्या, काशी, वैशाली इथल्या क्षत्रिय राज्यकर्त्यांचं साह्य झालं होतं. महर्षी वाल्मिकींनी त्यांना क्षत्र विमर्दन असं न म्हणता राजविमर्दन असं म्हटलंय. म्हणजे भगवान परशुरामांनी सरसकट क्षत्रियांचा संहार न करता केवळ दुष्ट, दुर्जन अशा क्षत्रिय राजांचाच संहार केला होता. ज्या पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना हाताशी धरून केलं तेच कार्य भगवान परशुरामांनी केलं. राज्य हे केवळ सच्चारित्र्य असलेल्या क्षत्रियांनीच करायला पाहिजे. राज्य करणं हा ब्राह्मणांचा धर्म नव्हे, त्यासाठी दंडधारी क्षत्रियांचीच गरज असते. म्हणून त्या भयंकर युद्धात काही क्षत्रिय कुळे समूळ नष्ट झाली नव्हती. कित्येक क्षत्रिय भगवान परशुरामांच्या भयामुळं नामांतर करून, स्थलांतर करून, वेगळे व्यवसाय करून अज्ञातवासामध्ये राहिले होते. ऋषी कश्यपांनी त्यांना शोधून काढलं, राज्य करण्याविषयी त्यांना प्रेरणा दिली, पण कोणीच तयार झालं नाही. इतकी त्यांना भगवान परशुरामांची धास्ती बसलेली होती. त्यावरून ऋषी कश्यपांना जाणवलं की जोवर भगवान परशुराम या भूमीमध्ये आहेत तोपर्यंत एकही क्षत्रिय कुळ ऊर्जित दशेला येणार नाही. म्हणून त्यांनी भगवान परशुरामांना सांगितलं की यज्ञामध्ये दान मिळालेली ही पृथ्वी ही माझी झालेली आहे, म्हणून यापुढे या पृथ्वीवर तुम्हाला राहण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. ऋषी कश्यपांची ही आज्ञा मिळताच भगवान परशुरामांनी त्या आर्यावर्तातून ते निघाले आणि महेंद्र पर्वतावर परत एकदा तप करण्यासाठी राहायला गेले. ऋषी कश्यपांनी नंतर अनेक ठिकाणी क्षत्रिय कुळांची स्थापना केली. त्यांची राज्ये त्या त्या कुळांना त्यांनी देऊन टाकली. समाजाची जी घडी बिघडलेली होती ती घडी त्यांनी परत बसवली. पुढे इक्ष्वाकू क्षत्रिय कुळातील महाराज दशरथांचा पुत्र भगवान श्रीराम यांच्या समोर जाऊन आपल्या वैष्णव धनुष्यावर बाण चढवायला भगवान परशुरामांनी आवाहन केलं होतं. कारण भगवान श्रीरामांनी, भगवान शिवांनी भगवान परशुरामांना दिलेलं जे धनुष्य होतं, जे सीतेचे वडील महाराज जनक यांच्या राजभवनामध्ये होतं, ते धनुष्य श्रीरामांनी सीता स्वयंवरामध्ये तोडलं होतं. तेव्हा भगवान परशुराम रागाने अचानक तिथे येतात, श्रीरामांच्या समोर येऊन उभे राहतात, त्यांना द्वंद्वासाठी आव्हान देतात. पण त्या द्वंद्वामध्ये श्रीरामांनी भगवान परशुरामांचा तेजोभंग केला, वैष्णव धनुष्यावर बाण चढवून दाखवला. त्यावेळी भगवान परशुरामांनी आपलं ते धनुष्य श्रीरामांना देऊन टाकलं आणि या निमित्तानं परशुरामांनी आपलं वैष्णव तेज श्रीरामांच्या ठिकाणी संक्रमित केलं. त्यानंतर मात्र क्षत्रिय वधाची कल्पनाही मनामध्ये न आणता ब्राह्मण क्षत्रिय या दोघांनाही सारख्याच औदार्यानं अस्त्रविद्या ते शिकवू लागले. द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण हे महाभारतातले श्रेष्ठ क्षत्रिय धनुर्धर भगवान परशुरामांच्या जवळ जाऊन अस्त्रविद्या शिकले.
भगवान परशुरामांनी भगवान श्रीकृष्णांना देखील सल्ला दिला होता. भगवान श्रीकृष्णांनी कंसवध केला. त्याचा सूड घेण्यासाठी जरासंधानं मथुरेवर जवळपास 17 आक्रमणं केली होती. ही आक्रमणं कृष्ण बलरामांच्या नेतृत्वानं यादवांनी परतवून लावली होती. पण या वारंवार आक्रमणामुळं मथुरेची स्थिती बिकट झालेली होती आणि त्यामध्येच जरासंधानं 18वं आक्रमण केलं. तेव्हा मात्र मुत्सद्दीपणानं बलराम श्रीकृष्णांनी तिथनं पलायन केलं आणि दक्षिण दिशेला करवीर क्षेत्रामध्ये ते आले. तिथे वेणा नदीच्या तीरावर त्यांना भगवान परशुराम दिसले. भगवान श्रीकृष्णांनी पुढच्या राजकारणाबद्दल त्यांना सल्ला विचारला. त्यावेळेला भगवान परशुरामांनी त्यांना गोमंत पर्वतावर राहून जरासंधाशी सह्याद्री पर्वतावरील दुर्गांच्या माध्यमातून युद्ध करण्याचा सल्ला दिला. अशा भगवान परशुरामांना दैवत मानणारी अनेक क्षत्रिय कुळं आजही आहेत. हिमाचल प्रदेशातले राजपूत लोक त्या परिसरामध्ये परशुरामांचं राज्य आहे असं आजही मानतात. लमाण समाजाच्या राजपूत लोकांमध्ये भगवान परशुराम हे दैवत आहेत. अपरांत भूमीत परशुरामांनी अनेक क्षत्रिय कुळे आणून तिथे वसवली होती. भगवान परशुराम तर त्यांचं कुलदैवत आहेत. भगवान परशुराम हे चित्पावन ब्राह्मणांचे उद्धारकर्ते आहेत. वनात राहणाऱ्या आश्रमवासी ब्राह्मणांनी अध्ययन, अध्यापन, तपश्चर्या करून संस्कृती संवर्धन करायचं आणि नगरातल्या ब्राह्मणांनी राजाचं किंवा इतरांचं पौरोहित्य करून राजाबरोबर राजकारणातही भाग घ्यायचा आणि क्षत्रियांनी या सर्व ब्राह्मणांचं संरक्षण, संगोपन करायचं अशी शिस्त ही प्राचीन आर्य समाजामध्ये पाळली जात असे. कारण व्यावहारिक दृष्ट्या वेदशास्त्र धारण करणारे ब्राह्मण हे अल्पसंख्य, अपरिग्रह वृत्ती असल्यानं धनिक नसलेले असतात आणि शस्त्रधारी क्षत्रिय हे प्रबळ, बहुसंख्य, संघटित, संपन्न राज्यकर्ते असतात. जेव्हा क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे क्षात्रतेज, ब्राह्मतेज एकत्र येतं, म्हणजेच शस्त्र, शास्त्र यांचं योजनापूर्वक सहकार्य एकमेकांना मिळतं, त्यांच्यात समतोल साधला जातो, तेव्हाच धर्माचं रक्षण, संवर्धन होतं. असा समाजशास्त्राचा एक सिद्धांत आहे. भगवान परशुरामांच्या काळात या दोन शक्तींचा समतोल बिघडला होता. बिघडलेला समतोल सावरण्याचं कार्य भगवान परशुरामांनी केलं. ब्राह्मण, क्षत्रिय यांनी मिळून समाजाच्या सर्व घटकांचा उत्कर्ष साधला पाहिजे, ही जाणीव परशुरामामुळेच निर्माण झालेली आहे. अनेक कुळं त्यांनी दुसऱ्या प्रांतातनं आणून वसवली. परिश्रमपूर्वक शेती करण्याकडे लोकांनी प्रवृत्त व्हावं म्हणून त्यांनी सुवर्णाचे छोटे छोटे टाक केरळमच्या शेतजमिनीमध्ये विखरून टाकले, अशी कथा आहे. भगवान परशुराम हे वर्ण निर्माते होते. यज्ञ करायला ब्राह्मण मिळेनात म्हणून त्यांनी कूर्ग प्रांतातल्या कोळ्यांना ब्राह्मण्याची दीक्षा दिली होती, अशी कथा परशुराम सृष्टी कथे या कन्नड पुराणात दिलेली आहे. पश्चिम किनाऱ्यावरच्या बहुतेक सर्व जाती जमाती या ना त्या प्रकारे भगवान परशुरामांशी आपला संबंध जोडतात, त्यांची उपासना करतात. केरळमध्ये परशुरामांचा शक चालू आहे. या शकाचं वर्ष सौर आहे. सिंह मासापासून त्याचा वर्षारंभ असतो आणि या शकाचे 1000 वर्षांचे संवत्सर एक चक्र असून सध्या 4थं चक्र चालू आहे. त्याला कोल्लम शक असंही म्हटलं जातं. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, अग्रतः चतुरो वेद पृष्ठतः स शरम धनुः इदं ब्राह्मम इदं क्षात्रम शापादपी शरादपी. समोरून पाहिलं तर तेजः पुंज ऋषी दिसतात, ज्यांनी 4ही वेद धारण केलेलेत. त्यांना मागून बघितलं तर धनुष्यबाण घेतलेला ते योद्धा वाटतात. असा जो ब्रह्म आणि क्षात्र तेजानं चमकतोय, जो शाप देऊन भस्म करू शकतो किंवा युद्ध खेळून पराभूत करू शकतो, अशा सप्त चिरंजीवांपैकी एक, जे महाविष्णू यांचे 6वे अवतार आहेत, असे भगवान परशुराम
यांच्या चरणी साष्टांग दंडवत. जय परशुराम.